भिवंडी शहरातील खंडूपाडा या परिसरात असलेल्या फेमस सुरमा या ठिकाणी बुधवारी सुरमा आणि जो पिझ्झा खाणाऱ्या नागरिकांना गुरुवारी सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात उलटी, जुलाब आणि मळमळण्याचा त्रास होऊ लागला आणि ही विषबाधा गुरुवारी सायंकाळी लक्षात आली, ज्यावेळेस भिवंडीच्या स्वर्गीय इंदिरा गांधी रुग्णालयामध्ये 14 रुग्ण ज्यावेळेस दाखल झाले त्यावेळेस ही बाब समोर आली आणि पाहता पाहता रात्रभरामध्ये ही संख्या वाढत गेली. 14 ते सकाळी जर 37 झाले तर संध्याकाळपर्यंत 80 असलेला हा आकडा आत्ताच्या घडीला 94 वरती पोहोचलेला आहे आणि त्यामुळे साहजिकच आहे खंडूपाडा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली आहे आणि त्या ठिकाणी जी आहे संपूर्ण जे रुग्ण आहेत भिवंडी शहरातीलच स्वर्गीय इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल झालेत. या ठिकाणी रुग्णालयाचे कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त आता जिल्हा रुग्णालयातून सुद्धा काही अतिरिक्त कर्मचारी मागून त्यांच्यावरती उपचार करण्याची प्रक्रिया इथं सुरू आहे. आपल्यासोबत माहिती देण्यासाठी या रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉक्टर माधवी पंधारे, नक्की काय सांगाल आत्ताची काय परिस्थिती आहे? सद्यस्थितीमध्ये आता काल संध्याकाळी 5-5:30 वाजल्यापासून आपल्याकडे सगळ्यात पहिले रुग्ण आलेत, जे ज्यांनी सांगितले की भिवंडीतील एकाच पर्टिक्युलर शॉपमधून त्यांनी ते शॉर्मा, पिझ्झा आणि फालुदा यासारख्या गोष्टी खाल्लेल्या आहेत. आणि आता सद्यस्थितीमध्ये आत्ताच्या घडीला टोटल आपल्याकडे IGM हॉस्पिटलमध्ये 94 पेशंट, 94 पेशंट्स ऍडमिट आहे. सगळ्या पेशंट्सला योग्य ते सलाईन, इंजेक्शन, IV अँटीबायोटिक आणि सर्व लागणारे औषधोपचार चालू आहेत. सगळ्यांची प्रकृती स्थिर आहे. काल जे ऍडमिट झाले त्यांच्या प्रकृतीमध्ये सद्यस्थितीत सुधारणा होत आहे. यामध्ये काही लहान मुलं सुद्धा आहेत का? हो, याच्यामध्ये लहान मुलं आहेत. 14 आपल्या बालकं आहेत ज्यांना आपण ऍडमिट केलेलं आहे. पिडियाट्रिशियन यांना कॉल केलेला आहे, फिजिशियन यांना कॉल केला आहे आणि सर्व स्पेशालिस्ट आणि सर्व डॉक्टरांमार्फत, तसेच काही एक्स्ट्राचे जे नर्सिंग स्टाफ आहेत, काही डॉक्टर्स आहेत, ते सिव्हिल हॉस्पिटलहून मागवण्यात आलेत आणि आपल्याकडे एक्स्ट्राचे बाकीच्या ड्युटीमध्ये असणारे डॉक्टर्स त्यांनाही आपण तैनात केलेलं आहे आणि संपूर्ण यंत्रणा आपत्कालीन परिस्थितीच्या अनुषंगाने डिझास्टर मॅनेजमेंट प्रमाणे आपण ही घटना मॅनेज करत आहोत. एकूणच जर आपण पाहिलं भिवंडी शहरातील जी अन्न विषबाधेची जी घटना आहे ती आता 94 या आकड्यावरती पोहोचलेली, रुग्णसंख्या 94 झाली आणि अशा परिस्थितीमध्ये उपजिल्हा रुग्णालयामध्ये त्यांच्यावरती उपचार होत आहेत. परंतु अशा परिस्थितीमध्ये ज्या शहरामध्ये ही घटना घडली त्या भिवंडी महानगरपालिकेच्या प्रशासनाला किंवा आरोग्य विभागाला याची अजूनपर्यंत कुठली खातरजमा नाही की त्यांच्याकडून कुठल्याही रुग्णांची विचारपूस केलेली गेलेली नाही. भिवंडी संजय भोईर, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.